खवय्यांनो, आपण असं म्हणतो की कोकणची माणसं साधी भोळी, असं काही नाही. ते पण खूप चांगले असतात, हुशार असतात. आपण नेहमी असं ऐकलेलं आहे की कोकणातली माणसं ही नारळासारखी असतात, बाहेरून टणक, आतून अगदी छान मऊ. पण आज जो गडी इथे येणार आहे तो मालवणी मसाल्यासारखा असा तेज तर्रार आहे, तिखट आहे. अहो, त्यांची उंची माडासारखी तर आहेच, म्हणजे त्यांच्या स्वयंपाकाची उंची माडासारखी तर आहेच, पण त्यांच्या हातच्या चवीला तोड नाही. फार मनापासून स्वागत करूया आमच्या कोकणातल्या एका मित्राचं. त्याचं नाव आहे चेतन तेंडुलकर. चेतन, अरे भाई ब्रदर, फार मनापासून स्वागत. कसा आहेस तू चेतन? मी एकदम मजेत, मस्त. वा, तेंडुलकर म्हणलं की आम्हाला असं सचिन, तसं मी चेतन म्हणलं. पण ते क्रिकेट मधले आणि आम्ही जेवणातले. आम्ही जेवणातले. वा, कोकणातला नेमका कुठला आहेस तू? मी कणकवली, सिंधुदुर्ग. अरे वा, कोण कोण असतं घरी? आई, बाबा, बहीण. वा, पण मग ही आवड, स्वयंपाकाची आवड, रुची एवढी अगदी आम्ही सारे खवय्यीमध्ये येऊन पदार्थ दाखवावा इतपत कशी काय लागली? एक स्वप्न होतं की काहीतरी करून दाखवायचंय किंवा कुठच्या तरी प्लॅटफॉर्मवर पोचायचंय. बाकी थिएटरमधून आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टी केल्यात, पण म्हटलं टीव्हीवर एकदा तरी जायचंय, लोकांसमोर एकदा तरी यायचंय मला. हे Theater? मनात इच्छा होती. ऍक्टिंग? हो ऍक्टिंग करतो? हो किती भारी. म्हणजे स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतलेला हो आहे? हो घेतलंय. पण रोजचा स्वयंपाक तू करतो का? एक नाही, आवड आईच करते. बर, मी हॉटेलमध्ये सध्या जॉबला असल्यामुळे तिथेच. स्वतःच हॉटेल आहे? नाही, स्वतःच नाहीये, मी एका ठिकाणी आहे जॉबला. अच्छा, आणि तिथे काय चीफ शेफ? हो, शेफ म्हणून. कमाल, लय भारी. याच्यात शिक्षण घेतलंय का हे उपजत आहे? हो हो, शिक्षण घेतलंय. आधी लहानपणापासून सवयच होती, आवड होती त्याबद्दल. कारण जेव्हा माझी बहीण लहान होती, त्याच्यानंतर ती जेव्हा शाळेत वगैरे जायची तेव्हा मी अगदीच लहान होतो, तेव्हा मला आई ओट्यावर बसवायची आणि सगळं स्वतः जेवण करायचे. तो लक्ष त्यात पडून 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 डोक्यात भरलं माझ्या. मग तेव्हापासून आवड निर्माण झाली. वा वा वा. आज स्वयंपाकघरात जाऊया, गप्पा मारूया. तुला चालेल. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. काहीतरी आम्हाला असं असं मस्त काहीतरी खाऊ घाल. मी आज तुमच्यासाठी स्पेशल असं कोकणातलं म्हणशील तरी चालेल किंवा इतर ठिकाणी म्हटलंस तरी चालेल, फणसाचं लोणचं करून दाखवणार आहे. क्या बात आहे. पण ते कैरीच्या लोणच्यासारखं टिकतं का? हो हो, भरपूर, अगदी वर्षभर टिकतं. चला, तुमची वर्षभराची सोय झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत फणसाचं लोणचं. फार छान. ये स्वयंपाकघरात जाऊया. एक फार मला बरं वाटलं, आल्या आल्या तुम्हाला आरे तुरे केलंस. मित्र वगैरे आहेत की नाही? आहेत ना, भरपूर आहेत. आणि मैत्रिणी? मैत्रिणी पण आहेत, हा. पण सध्या नाटक, थिएटर याच लाईन मध्ये जास्त करून आहेत. अरे, नाटक म्हणल्यावरच मैत्रिणी असतात रे. पण मग ते नाही का, प्रॅक्टिस झाल्यावर बाईकवर सोडतो वगैरे? ते झालं, पण ज्या दिवशी नाटकात पाय दिला तेव्हाच लाच सोडले, त्यामुळे सगळे आहेत जॉईन करून ठेवलेले. अच्छा, जॉईन काय करून ठेवले? म्हणजे मैत्रीच्या नात्याने. अच्छा, असं होय. बरोबर. पण मग लग्न झालं नाही अजून? नाही अजून. कधी करायचंय? बघूया आता, नशिबात जेव्हा असेल तेव्हा होईल. नशिबात काय हवंय तुला? नाही, माझ्या फारशी अशी काय अपेक्षा नाहीये. हा. मी एवढा चांगला स्वयंपाक बनवतो, निदान माझ्या बायकोला थोडा तरी यावा. कारण उद्या जर 4 चौघात मी गेलो तर लोकांनी हे म्हटलं पाहिजे की आमचा चेतन एवढं करतो, तर निदान ही काहीच करत नाही, त्यापेक्षा काहीतरी यावं तिला, एवढीच अपेक्षा. एवढी अपेक्षा. बाकी तिने जॉब वगैरे हो, केला हो, तरी चालेल, चालेल ना? चालेल. तसा चेतन फार चांगला आहे, त्याच्या अपेक्षा फार माफक आहेत. मुलगी जर तुमच्या घरात चांगली असेल तर ती चेतनला, म्हणजे बघा, स्वयंपाक येणारी अशी त्याची बेसिक अपेक्षा आहे, हो की नाही? नो, आता नक्की तुला- पाठवून द्या. ते एवढं नको अगदी, म्हणजे नाही तर लोक म्हणतील बापरे, एवढी दयनीय अवस्था का झाली. पण आता आपण पदार्थाकडे जाऊया. हो हो, कारण मुलीला स्वयंपाक येतो ही तुझी अपेक्षा झाली, तुला यावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. बनवून दाखवतो. चालेल ना? तर चालेल. फणसाचं लोणचं आपण पाहणार आहोत. लागणारं साहित्य काय, पटकन घेऊन या. इथे आपण घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला फणस, कोवळा आहे तो. त्याचबरोबर लाल तिखट, थोडीशी हळद, अख्खी मोहरी फोडणीसाठी, मोहरीची डाळ, मीठ, हिंग आणि आंबटपणासाठी कैरीचे तुकडे घेतलेले आहेत. किती दिवस टिकतं हे लोणचं? हे अगदी व्यवस्थित प्रमाण वगैरे केलं किंवा चांगलं वाफवून बनवलं तर हे वर्षभरही टिकतं. वर्षभर? हो. छान. चला, फणस तू म्हणाला तसा अगदी कोवळा आहे. हो, कोवळा आहे तो खूप. आहा, फणसाचा सुगंध वेगळा येतोय. चला, काय करूया पहिल्यांदा? आपल्याला हे फणस जे आहेत ना तुकडे, ते हा. पहिली वाफवून घ्यायचे आहेत थोडे. बरं, मग तुला कढई लागेल ना? हो हो. पाणी घालू? हो, पाणी घाला. किती लागणार पाणी? अजून थोडं घाल. बस, पुरे. बर. आपल्याला आता याच्यात फणस ऍड करायचा आहे. हम्म.
आणि साधारण हा फणस किती मऊ झाला पाहिजे? जास्त पण नाही, फक्त आपल्याला एक नॉर्मल वाफ द्यायची आहे त्याला. बर, मग झाकण ठेवायची गरज हो, आहे? झाकण ठेवायची आहे. मी तुला चमचा आपण त्यात देतो. आधी मीठ आणि हळद ऍड करूयात. बर, किती लागणार आहे हळद बघ. मीठ. बस एवढंच? हो, एवढंच. झाकण ठेवू? हो, झाकण ठेव. किती वेळ वाट बघूया? 5-7 मिनिटं? हा, 5-10 मिनिटं बॉईल होईल ते आरामात. ठीक आहे. आता तू स्वतः हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम पण हो. करतोस. तू काय गॅसवर स्वयंपाक करतोस ना? सध्या गॅस सगळीकडेच प्रॉब्लेम आहेत, हा. त्यामुळे गेले 2 महिने तरी आम्ही सगळं स्वयंपाक चुलीवरच चालू आहे. चुलीवर करताय? हो. मग त्याचा अंदाज आणि गॅसचा अंदाज काही वेगळा आहे? नाही, गॅसचा आणि चुलीचा अंदाज असा वेगळा नाही, पण माणूस मरतो त्याच्यात हीटमुळे आणि गरमीमुळे. तिकडे सगळं काम करून करून आम्ही घामाने भिजलेलो असतो पूर्ण, पण जेवणाला काही डाग लावायला देत नाही. बर, छान. चला, तुमच्या मेहनतीला खरंच सलाम आहे. बरं, तू आता ऍक्टर आहेस, तू नाटकात काम करतो. एखादी ऑडिशन दे ना. झी मराठीला कदाचित चेतन तेंडुलकर नावाचा हिरो मिळेल. मालवणी काहीतरी. हा, मालवणी बोलू शकतो मी त्याच्यासोबत. चला, ऑडिशन तुमची आज. पण मी ठीक मालवणी बोलान, पण त्या तुका कळा गोया ना. कळता माका कळताला. कळता तर समजा घे, मग मी बोलतोय, माका बोला काय नाही. माका पण काय नाही. माझ्या नाटकातला एक छोटासा भाग असा तो करून दाखवतोय. हा. पण ती प्रथा होळीवर होती. होळीत जे मुलग्या साडी नेसवून जो शिमग्यात उभं करतात, पण ती होळी प्रथा आता चालत नाही, पण आधीपासून भरपूर होती. ठीक असा. पण त्यातलो एक पार्ट दाखवत आहे. सगळं संमेलन भरलेलं असतं आणि तिथे आम्हाला उभं करतात होळीसाठी, आणि त्यात माझी निवड होती की बाबा ह्याला ह्या वर्षी साडी नेसवून उभं करायचंय. तर मी त्यांच्यासोबत जे संवाद सांगतो तेच मी तुला दाखवतो. तात्यानो, हो असावं काय करतास? नाही म्हणजे ह्या सगळं माझ्याच गळ्यात बरा मारलास. आजपर्यंत सगळी करत येली ना, म्हणून या परत परत मीच करू होय? ओ माका मोठा होचा, माका शिकाचा, माका माझ्या आजाचं नाव मोठा करूचा, ओ माका या गावासाठी काहीतरी करूचा. पण हे सगळे गोष्टी जर तुम्ही माझ्याच गळ्यात मारल्यास तर मी करायचं तरी काय? आहे अजून मोठं, पण मी छोटासाच दाखवलं. पण यार, तुझ्या कामामध्ये किती इंटेन्सिटी आहे. तू एका क्षणात त्या सुराला पकडलं आणि फार छान केलंस. आणि मला फार कौतुक वाटलं. म्हणजे त्याला शिकायची खूप इच्छा असते, त्याला बाहेर पडायचंय असं ते आहे का? हो. आणि त्याच्यावरती ती जबाबदारी येते. परफेक्ट. मला त्याचं आकलन झालं छान. पण मला तुझ्या निमित्ताने ना कोकणामध्ये काम करणाऱ्या सगळ्या दशावतारी कलाकारांची आठवण झाली. कारण अशा छोट्या छोट्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःची कला पोट तिडकीने सादर करून त्यातली काही माणसं मुंबईत येतात, त्यातलीच काही टिकतात, त्यातलीच काही नावारूपाला येतात आणि त्यातलीच काही कोकण सम्राट होतात. हो की नाही? हो, बरोबर. फार छान. तर थँक्यू सो मच. तू 4 ओळी जरी सादर केल्या तरी तुझी ऑडिशन मात्र 400 ओळींची होती. कमाल यार. थँक्यू चेतन. थँक्यू. तुला तुझ्या कामासाठी फार मनापासून शुभेच्छा. मला वाटतं ह्याला वाफ आलेली आहे. हो, बऱ्यापैकी आलेली आहे, पण आपण एकदा चेक करूया की. आणि त्या वाफेला ना हळदीचा सुगंध येतोय बघ. या बाग. अरे झालाय, तो बऱ्यापैकी शिजलाय. मग? आता आपल्याला तो निथळून घ्यायचा आहे. त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सगळं काढून टाकायचं. काढून टाकायचं. ठीक आहे.